वाव, आज मी बनवणार आहे जे तुम्हाला मी प्रॉमिस केलं होतं ते नक्की बघा एंडपर्यंत. काय बनवणार आहे सरप्राईज आहे. मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की मी बनवणार आहे आणि आज ती वेळ आली आहे. तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी काय बनवणार आहे ते. नमस्कार मंडळी, अभिराज कलेक्शनच्या नवीन कोऱ्या भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे. सो जसं मी लास्ट व्हिडिओ पोस्ट केला होता त्याच्यामध्ये मी टाकलं होतं की मी आता पॉडकास्ट स्टार्ट करणार आहे. तो व्हिडिओ तर लवकरात लवकर येणार आहे तुमच्या भेटीला. आणि आता तर त्याप्रमाणे तेही सांगितलं होतं की रेग्युलर माझे जे व्हिडिओज आहेत ते सुद्धा येणार आहेत. सो आज मी एक अशी छान अशी एक रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे बनवून की फक्त असं आपण बाहेर जाऊन 800 रुपये 900 रुपये घालतो त्या डिशसाठी किंवा ऑर्डर करतो 800-900 रुपये, ती आपण घरच्या घरी फक्त आणि फक्त 300-400च्या आसपास होतं सगळं ते म्हणजे मटेरियल सगळं त्याचं, पण पोट भरून खायला मिळतं तेही 2 टाईमला. ते म्हणजे आहे चिकन बिर्याणी. येस, आज तांगडी खाणे, तंगडी तोडायची तंगडी. आणि जसं की मी पहिला स्वतः एक्सपेरिमेंट करते. एक्सपेरिमेंट्स म्हणजे स्वतः आधी ट्राय करते ती कशी झाली आहे रेसिपी, खाण्यासाठी वगैरे दिसण्यासाठी छान आहे का, तर त्याच्यानंतरच मी पोस्ट करते. सो ही माझी सेकंड टाईम आहे. मला त्या दिवशी मी बनवली होती तर अभिराला आणि माझ्या गोवाला खूप आवडली. सो मी बोलली अरे वा, जशी सेम ॲज इट इज जशी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मी तशीच केलेली आहे आणि तेही कमीत कमी इन्ग्रेडियंटमध्ये म्हणजे साहित्यामध्ये. सो तुम्हाला मी दाखवते की आज मी कशी बनवणार आहे चिकन बिर्याणी. सो आता चला पुढे मी दाखवते तुम्हाला काय काय मी त्याच्यासाठी एक तयारी केलेली आहे, काय काय मी कापून वगैरे ठेवलं आहे. सो चला पुढे दाखवते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, एंड मध्ये स्किप करू नका. जसं मी तुम्हाला इन्ग्रेडियंट दाखवेन म्हणजे काय काय मी कापून ठेवलं आहे साहित्य काय, मग तुम्ही बोला अरे वा चला ठीक आहे आता हे आम्हाला कळलं आता आम्ही स्वतः बनवतो. तर तसं नसतं ते, त्याची स्टेप बाय स्टेप असते. आपण ह्याच्यामध्येच गडबड करतो, चूक करतो की आपण एकदा घेतलं सगळं टाकतो आणि झालं मोकळं झालो, असं नसतं. म्हणून ती बिर्याणी आपली होत नाही. सो इथे तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवते त्याप्रमाणेच टाकायचं आहे, तरच त्याला ती जशी आपण रेस्टॉरंटमध्ये किंवा आपण ऑर्डर करतो बाहेर मॉम्बिडियन मुस्लिम लोकांचे ॲज इट इज तशीच होते. तर तशीच तुम्ही ती स्टेप बघा कशी काय स्टेप टाकतात, कोणत्या प्रकारे पहिलं काय टाकायचं नंतर काय टाकायचं, तरच बिर्याणी तुमची अशी चांगली होणार जशी माझी झाली आहे. सो आता पुढे भेटूया. मी आता मी काय करते फटाफट तुम्हाला दाखवते आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला सांगा कमेंट्स करून, लाईक करून, शेअर करून आणि सबस्क्राईब करून. सो भेटूया आता. चला इन्ग्रेडियंट बघूया आपण. चला फटाफट चला. इथे मी तांदूळ भिजत घातले होते अर्धा तास आधी. बासमती राईस आहे. अर्धा तास आधी तांदूळ भिजत घालायचे आहे. हे इथून मेन स्टार्ट होते स्टेप, इथून फर्स्ट स्टेप स्टार्ट होते. इथे मी तांदूळ भिजत घालून ठेवले होते, स्वच्छ धुवून ठेवले आहेत. इथे मी स्वच्छ चिकन असं धुवून ठेवलं होतं. ही सेकंड स्टेप आहे. आता पुढची स्टेप आपण बघूया कशी काय करायचं ते. सो तुम्ही कंटिन्यू. सो इथे मी कांदा कापून घेतलेला आहे. असा तुम्हाला कांदा खूप सारा कापून घ्यायचा आहे. मी जवळजवळ 10-12 कांदे कापले आहे छोटे छोटे, ज्याला आपण आता तळायचं आहे छान असं. ते तुम्हाला दाखवते तळल्यानंतर काय करायचं. त्यासाठी मी चिकन बिर्याणी प्लस सुका चिकन करणार आहे, 2 आयटम करणार आहे. तर आता सध्या तरी मी तुम्हाला चिकन बिर्याणीचीच दाखवणार आहे रेसिपी. चिकन सुका मी नंतर दाखवणार तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हे टोमॅटो माझे बिर्याणीसाठी आहेत. हे मी 3 ते 4 घेतले आहेत. हे माझ्या चिकनसाठी आहेत. हे मी बटाटे घेतले आहेत जे चिकन बिर्याणीमध्ये जाणार आहे. इथे मी घेतला आहे खूप सारा धने आपलं हे कोरिएंडर. आणि इथे घेतला आहे पुदिना. इथे पुदिना पण खूप घ्यायचा. मेन म्हणजे जे इन्ग्रेडियंट असतं बिर्याणीचं हे याच्यावर डिपेंड असतं. पुदिन्याचा एवढा सुगंध सुंदर येतो ना, स्मेल जे आपण खातो ना ते बाहेर जे मिळतात आपल्या हाताला तो जो टेस्ट राहते, स्मेल राहते, कशामुळे असते ती ह्याच्यामुळे असते, पुदिन्यामुळे. आणि हे आहे माझं सुक्का चिकनसाठी कढीपत्ता आणि टोमॅटो. सो आता इथे मी हे सगळं धुवून घेणार आहे. हे बघा भिजत ठेवले तांदूळ. आता मी गॅस स्टार्ट करणार आहे कारण मला जायचं आहे परत शाळेत, स्कूलमध्ये अभिराला आणायला. आम्ही छान धुवून घेतलेला आहे टोप. तुम्हाला एवढा तरी लागेल. टोप मोठाच घ्यायचा आहे कारण ते आपली बासमती राईस असणार ते फुलणार आहे. सो टोप मोठाच घ्यायचा आहे तुम्ही.
मी अंडी केली आहेत गोवासाठी संध्याकाळला. सगळ्यांची फरमाईश पूर्ण करायला लागते बाबा. इथे छान मस्त गरम झाला की आपण स्टार्ट करूया. ओके, दिसते मी. सो इथे आता मी तेल टाकणार आहे. आपला जो टोप आहे तो गरम झालेला आहे. शूटिंग करताना कधी पण कॅमेरा लांब ठेवायचा आहे, कारण गॅस जवळ ठेवायचं नाही. कधी कधी स्फोट होतो, असं मी 2-3 व्हिडिओ बघितले होते. सो मी आता तो लांबच ठेवते. आधी मी जवळ ठेवायची, पण नंतर 2-3 व्हिडिओज बघितल्यानंतर मला आयडिया आली की लांबच ठेवायचा. आपण तेल जास्तच घेणार आहोत, जास्त घ्यायचं नसतं, पण मला त्याच्याबरोबर त्या सुका चिकन बनवायचं आहे. जर तेल ह्याच्यातलं उरलं मी त्याच्यामध्ये यूज करणार आहे. तर इथे मी जास्तच तेल घेणार आहे, कारण आपल्याला ते कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे. लाल परतण्यासाठी तेल हे लागतंच. सो आपण इथे गरम झालं तेल की आपण तो कांदा परतवायचा आहे. सो कशी आहे ही रेसिपी तुम्ही मला नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. स्किप केला तर तुमचं सगळं काही मिस होणार आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यात सुके खडेसुद्धा मसालेसुद्धा पडणार आहेत, ते मी सांगितले नाही, ते मी तुम्हाला टाकताना सांगणार आहे. सो इथे तेल गरम झालेलं आहे आपलं. आपण फ्राय करायचा आहे कांदा. छान असा लाल करायचा आहे पूर्ण. छान मस्त असा परतवून घ्यायचा, पूर्ण लाल ब्राऊन करायचं, त्याला करपवायचं नाही आहे. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, एंडपर्यंत. कसा वाटतोय नक्की सांगा. त्याचबरोबर आता हा जोपर्यंत कांदा होतोय, साईडला आपण हा मोठ्या फ्लेमवरती करायचं. तुम्हाला मोठा फ्लेम करायचा, नंतर लगेच फटाफट होणार मोठ्या फ्लेमवरती. जर बारीक ह्याच्यात गेलं तर होणार नाही ते. आता आपल्याला साईड बाय साईड आपला भात होता तो शिजत ठेवायचा आहे. ॲक्च्युली भात आधी ठेवायचा असतो शिजत, पण मी विसरली गडबडीमध्ये आज. सो हा आता मी भात राईस चांगला धुवून पुन्हा एकदा हा 80% आपल्याला शिजवायचा आहे आणि 20% आपण त्याच्यामध्ये शिजवायचं आहे. तो इथे मी दूध आहे, राईस छान साफ धुवून घ्यायचं आहे. चला आता माझा राईस झालेला आहे धुवून. स्वच्छ म्हणजे आता पूर्ण किस काढायचा नाही आपल्याला, 2-3 ह्याच्यामध्ये धुवून काढायचं. मी 2 ह्याच्यातच काढलेला आहे. स्वच्छ मी आधीच धुवून ठेवला होता म्हणून. आणि थोडा मोठा स्टोव घ्यायचा आणि राईस फुलणार आहे. टाकायचं आपल्याला आहे पाणी. पाणी टाकून झालं तेव्हा हा शिजेल, तेव्हा हा जेव्हा राईस शिजणार, थोडासा बॉईल व्हायला आला की आपण याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. खडा मसाला येतो अख्खा तो टाकायचा आहे. चमचा गरम झाला, चटका लागायला लागला. सो ह्यात आपण भातामध्ये टाकायचं आहे खडे मसाले. वेलची टाकायची आहे, थोडी काळी मिरी टाकायची आहे, वेलची छोटी वेलची टाकायची आहे, तमालपत्र टाकायचं आहे, जिरे टाकायचं आहे, लिंबू टाकायचं आहे,
आणि मिरची टाकायची आहे. जर छोटी लहान मुलं असतील तुमच्या घरात तर मिरची स्किप करा, नाहीतर मग मिरची टाकू शकता तुम्ही. झटपट होणारी अशी आहे रेसिपी. सो यात मी जास्त काही ॲड करणार नाही आहे, पण मी गरम मसाला टाकणार आहे. गरम मसाला पिसलेला मी टाकणार आहे याच्यामध्ये. तो मी भातामध्ये जास्त काही ॲड नाही करणार आहे. आपला हा कांदा चांगला ब्राऊन व्हायला आलेला आहे. हा बघा, बघू शकता आता छान ब्राऊन होतोय. फास्ट ह्याच्यावरच करायचा आहे, कारण ह्याला वेळ लागतो ब्राऊन होण्यासाठी. आणि हे झाल्यानंतर ह्याला थंड होऊन द्यायचं आहे. परत आपल्याला ह्याला थंड करायचं आहे. त्याच्यानंतर जी मेन रेसिपी आहे ती स्टार्ट होणार आहे. सो याला थंड होण्यासाठी परत 10 मिनिटं लागणार. थंड झाल्यानंतर कुरकुरीत होतात त्याचे कुरुम ते आपल्या ह्याच्यात टाकायचं, ते मेन आहे. यात काय काय गोष्टी आहेत ज्या खरंच खूप मेन आहेत, जे म्हणजे आहे दही. आपण महाराष्ट्रीयन लोक दही टाकत नाही. म्हणतात खाल्ल्यावर अंगावर काय उठेल, वाईट सफेद उठेल, हे उठेल, पण कधीतरी आपण हे करतो, तर तसं खायला काय हरकत नाही ना. सो आपण दही हे आपण स्किप करतो, खात नाही आपण. त्याऐवजी आपण टोमॅटो टाकतो. आणि दही मेन आहे इन्ग्रेडियंट. पुदिना आहे आणि हे जे आता मी अनियन करते ते मेन आहे. ह्या 3 गोष्टी तर आहेच. आणि मेन बिर्याणी मसाला, जो बिर्याणी मेन मसाला असतो तो आपला बिर्याणी मसाला म्हणजे काय असतो, तो म्हणजे आपण अख्खा हा जो खडा मसाला आहे तोच पिसून टाकायचा असतो. त्यांचा असा वेगळा काही बिर्याणी मसाला नसतो, जो नॉन मुस्लिम लोक जे करतात ते. असं काही वेगळा काही खडा मसाला वगैरे काही नसतो, हाच असतो जो आपला असतो ना. पण मी आज बाजारातून मी ट्राय केले, आज बाजारातून सगळंच करायला भेटला. आज मी बिर्याणी मसाला घेऊन आली, बघू त्याची टेस्ट काय येते. पण आपण शक्यतो आपला खडा मसाला पिसून टाकायचा याच्यामध्ये. फक्त हे जे 3 इन्ग्रेडियंट मी बोलली तुम्हाला ते मेन आहे, दही, पुदिना आणि हा जो कांदा. सो इथे आपला झालेला आहे राईस 80% कुक झालेला आहे. आणि आता हे आपण बंद करायचा आहे गॅस, कारण 20% इथे कुक होणार आहे तो. काही जण हे याच्या सकटच त्याच्यामध्ये टाकतात सॉरी, हे असं असतं अंगावर उडतं, सो सावधान करताना. आणि काही जण ते नितळून टाकतात, कारण ते तोंडामध्ये न येण्यासाठी. पण मी हे असंच टाकणार, कारण ह्याचा पण फ्लेवर याच्यामध्ये उतरणार. सो आता मी हा गॅस बंद करत आहे, कारण हे झालेले आहे, शिजलेले आहेत चांगले. पण हा राईस असंच ठेवायचा आहे. फक्त त्याच्यातलं पाणी काढायचं आहे, पाणी नाही टाकायचं, सुकं टाकायचं आहे आपल्याला हे. आणि ते झालेलं आहे आपला कांदा, छान असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. हा बघा, बघू शकता कांदा. इथे मी एक काढून हे सगळ्याचा कांदा काढायचा आपण आता. ते घाम येतो मला, जिथे मेहनत असते तिथे घाम येतो, बरोबर. तो छान मस्त कांदा परतून झाला की मग आपण हा काढायचा, बाजूला ठेवायचा थंड करण्यासाठी 10 मिनिटं. हा असा कांदा झाला पाहिजे एकदम भाजून. आता त्याला थंड होण्यासाठी ठेवायचे 10 मिनिटं, मग आपण पुढची रेसिपी स्टार्ट करूया. आता शेवटी मी फायनली हातातच धरला तो कॅमेरा, काय होत नाही आहे, काळोख येतो सगळा. सो आता आपण याच्यामध्ये चिकन ॲड करायचं आहे. चिकनचे मोठे पीस घ्यायचे आहेत. तुम्ही आणलेत तंगडी लेग पीस, कारण बिर्याणीला मोठे पीसच लागतात, लहान पीस लागत नाही, मजा येत नाही मग खायला. तर आपण एवढे आवडून बनवते बिर्याणी, फिलिंग पण तसं यायला पाहिजे ना खाताना. हे मस्त परतून घ्यायचं आहे आपण आता छान. मस्त परतून घेऊया छान मस्तपैकी. त्याच तेलात केलेलं आहे, कारण तेल सफिशियंट आहे, जास्त पण तेल घ्यायचं नाही. आता सगळं ऑइली होणार तुमची बिर्याणी. काही जण याच्यात तूप टाकतात, पण आम्हाला तूप नाही आवडत.
सो मी याच्यात फक्त तेलामध्येच ते तळून घेते चांगलं, पण याच्यातच शिजवून घ्यायचं आहे पहिलं. पण याच्यात ते 80% शिजवायचं आहे सगळं हे, कारण आपलं फक्त 10 मिनटानंतर ते, कारण आपल्याला राईस 10 मिनटं शिजवायचं बरोबर, त्याच्यावर हे 10 मिनटं हे शिजणार. मग आपल्याला हे 80% शिजवून घ्यायचं आहे, कुक करायचं आहे छानपैकी. सो चिकन झालेलं आहे मस्तपैकी, बघू शकता छान असं फ्राय झालेलं आहे. असं करायचं आहे फ्राय. आता याच्यात टाकणार आहे मी अजून थोडा वेळ शिजवून द्यायचं याला, आणि त्यात लेग पीस टाकलेले आहे. सो थोडे शिजवून घ्यायला. अशा प्रकारे आपलं चिकन मस्त झालेलं आहे, शिजलेलं आहे, बघू शकता. माझं चिकन सुका होतं इकडे, छान शिजलेलं. आता थोडंसं शिजवायला लागेल, कारण हे पीस मोठे मोठे आहेत ना, लेग पीस. सो हे थोडे शिजवायला लागणार. एक साईड शिजली आहे, एक साईड शिजवून घेऊया अजून एक, अजून जरा 10 मिनटं शिजवून घ्या चांगले. छान मस्त शिवणार आहे, तुम्ही सुद्धा ट्राय करा. सगळं ऑलमोस्ट सगळं कापून बिपून सगळं प्रिपरेशन करून मी जेव्हा फर्स्ट टाईम ते मला 2-3 तास तरी गेले होते कापी सगळं करेपर्यंत. नंतर आता आज सेकंड टाईम बनवली, मला एवढा वेळ नाही गेला, पटपट झालं माझं. 1 तासाच्या आत सगळं झालेलं आहे कापून वगैरे. फक्त याला बिर्याणी पूर्ण टोटल बिर्याणी कापून वगैरे होण्यासाठी तुम्ही जवळजवळ 2 तास तरी घ्या, कारण त्याला आपण 20 मिनटं ठेवायची आहेत. परत एकदा हे सगळं प्रोसिजर करायला 2 तास तरी तुम्हाला लागणार. मला पहिल्यांदा 3 तास गेले, फर्स्ट टाइम बनवली होती म्हणून. आता 2 तास गेले आज. ठीक आहे, कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है बाबा, है ना. ते थोडी शिजवायची आपण यातून थोडीशी. इतके आपलं चिकन झालेलं आहे, शिजलेलं आहे बघा दोन्ही साईडनी मस्तपैकी. चिकन सुक्का बघा कसा, चिकन सुक्का कोणाच्या तोंडाला पाणी आलेलं आहे. ही रेसिपी नंतर मी दाखवेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता इथे झालेलं आहे आपलं छान, दोन्ही साईडला मस्त झालेलं आहे बघा, बघू शकता छान झालेलं आहे. तर आता आपण ते पटापट सगळं जे काय बाकीचे खडे मसाले आहेत ते तुम्हाला दाखवते मी काय काय टाकायचं आहे. सगळ्यात आधी टाकायचं आहे, आता मी खोललं नव्हतं, सगळं झटकीपट करायचं आहे. आपण अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे. अद्रक लसूण पेस्ट 4 चमचे टाका, जास्तच टाका, आणि छान असा सुगंध येतो, असं मस्त स्मेल येतो. क्वांटिटी जास्त असेल तर जास्त टाका तुम्ही. अद्रक लसूण पेस्ट झाली छान मस्त, त्याला हलवून घ्या. अद्रक लसूण पेस्ट टाकताच एक वेगळाच स्मेल यायला लागलेला आहे मस्तपैकी असा. अद्रक लसूण पेस्टमध्ये छान असं एकच फ्लेवर असतो है ना. हां मस्त, आता छान वाटायला लागलेलं आहे. वाव, जेव्हा मी फर्स्ट टाइम बनवली होती बिर्याणी, सगळ्यांना कशी वाटली आहे, तर सगळे बोले वी आर प्राऊड ऑफ यू, वी आर प्राऊड ऑफ यू असं बोलले होते. आणि त्याच्यावर मी बोललेली आय कॅन डू इट, आय कॅन डू इट. तर मी बनवू शकते तर तुम्ही बनवू शकता. येस, वी कॅन डू इट, वी कॅन डू इट ॲज इट इज, रेस्टॉरंट स्टाईल, रेस्टॉरंट स्टाईल. तर आता आपले झालेलं आहे मस्तपैकी. त्याच्यात आपण टाकायचं आहे धना जिरा पावडर. हे दोन्ही मिक्स असतात. धना जिरा पावडर घ्यायची आहे, ती टाकायची आहे, जरा जास्तच टाकायची.
आपली क्वांटिटी जास्त आहे, छान मस्त हलवायचं आहे. त्याच्यात टाकायचं आहे आपला, छान मस्त हलवून घ्यायचं, छान असं एकजीव करायचं. आताच कसं यम्मी यम्मी वाटतंय बघा, यम्मी यम्मी. सो टाकायचं आता आहे नेक्स्ट टोमॅटो. टाकायचं आहे नेक्स्ट टोमॅटो टाकायचा आहे. सो आपण नेक्स्ट टोमॅटो टाकायचा आहे, छान मस्त परतून घ्यायचं आहे स्लो फ्लेमवर. आणि बरोबर टाकायचा आहे बटाटा, जो मी धुवून घेतला होता. पुन्हा एकदा मी धुणार. काही जण स्किप करतात पोटॅटो, पण मी मला आवडतो. छान मस्त असं रगडून घ्यायचं आहे का छान. हो काय स्मेल आलाय. आता जो हे आहे काय म्हणतात बटाटा सॉरी टोमॅटो, तो पूर्ण असा मेल्ट व्हायला पाहिजे, वितळायला पाहिजे. पुन्हा एकदा पाणी सुटायला पाहिजे सांगू छान मस्त असं. हे आपण ठेवायचं आहे 5 मिनिटं परत झाकून, म्हणजे टोमॅटो आपला चांगला त्याच्यामध्ये मिक्स होणार. सो तुम्हाला एक सांगायचं आहे, आपण जे दही याच्यात टाकणार आहोत तो फेटून टाकणार आहोत. आता हे तुम्ही दही घेऊन या, अमूल प्रीमियमचं दही, जे ऑलरेडी फेटलेलं असतं आतमध्ये. बघा क्रीमी क्रीमी असतं, त्याला म्हणतात क्रीमी क्रीमी. आणि हे जे असतं महानंदा दही, मी 2 आणले. हे महानंदा दही आहे, जे आपल्याला काढून नंतर फेटावं लागतं. सो हे जे दही आहे हे सुंदर आहे, फेटलेलंच आहे बघा, मी काही फेटलं नाही, हे असं ॲज इट इज टाकणार आहे मी. सो तुम्ही हे प्रीमियमचं घेऊन या, अमूल प्रीमियम दही गोल्डचं. हे सुंदर दही आहे. हे जे आहे आपल्याला फेटावं लागणार. आता ह्या बिर्याणीला आपण पाव किलो दही यूज करायचं आहे. सो आता नेक्स्ट आहे प्रोसिजर. मी मगाशी हे गरम मसाला टाकला नव्हता, सो आपण याच्यात आता गरम मसाला टाकायचा आहे. आता किचन छोटं असल्यामुळे थोडंसं मला ॲडजस्ट करावं लागतं. छान झालेलं आहे मस्तपैकी. आता याच्यात आपण टाकायचं आहे हा जो कांदा आपण केला होता तो आपण त्याच्यात टाकायचा आहे. पण तो कसा टाकायचा असतो याची पण एक पद्धत असते, तसा कुस्करून टाकायचा असतो. हे बघा तुम्हाला ऐकायला येतं का आवाज? बघा दाखवते, हे बघा असा आवाज यायला पाहिजे. असं थंड होऊन द्यायचा. हा सगळा टाकायचा नसतो, कारण आपल्याला नंतर परत हा यूज करायचा आहे थोडा वरती. तर तुम्ही थोडाच यूज करायचा, बाकीचा ठेवून द्यायचा, एवढा ठेवून द्यायचा बाकीचा. त्याच्यानंतर आपण टाकायचं आहे त्याच्यात खूप सारा धनिया. धनिया पण थोडा ठेवायचा आहे पुढे वरती गार्निशिंगला. थोडासा टाकायचा आहे पुदिना. आधी सगळं मिक्स करूया आपण. ते छान मस्त मिक्स करूया आपण. गॅस लो ठेवायचा आहे, तर जळण्याची शक्यता आहे. सगळं तुमची बिर्याणीची वाट लागेल. आणि जे फर्स्ट टाइम बनवत आहेत ते त्यांनी प्लीज क्वांटिटी कमीमध्येच बनवा, कारण तुम्ही फर्स्ट टाइम बनवत आहात. तुमची क्वांटिटी कमीच ठेवा. सेकंड टाइम जेव्हा बनवाल तर क्वांटिटी जास्त घ्या, तर आपल्याला आपल्याचा कॉन्फिडन्स येतो. अच्छा मी आता म्हणजे माझ्याकडून हे झालं बनलं आणि बनणारच. बी पॉझिटिव्ह, ऑलवेज बी पॉझिटिव्ह, थिंक पॉझिटिव्ह, स्टे पॉझिटिव्ह. हे झालं. याच्यात आपल्याला आता ॲड करायचा आहे गरम मसाला, जो मी केला नव्हता मगाशी. थोडासाच करायचा. तर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर थोडासाच घ्यायचं आहे. आणि याच्यात टाकायचं आहे आता मस्तपैकी दही. किती सोपी साधी आहे बघा. आणि याच्यासाठी आपण 900 रुपये घालतो, ऑर्डर देतो.
बाहेर हे आपणही करू शकतो घरी इझिली. ह्याचं टेक्स्चर बघा कसं आहे आणि दही टाकल्यानंतर त्याचं टेक्स्चर कसं आहे. आपण हे सगळं दही टाकायचं आहे. सगळं सुंदर असं लागतं. छान असं मिक्स करायचं आहे. हे बघा छान मस्त मिक्स करायचं आहे. अजून मसाले जाणार आहेत. आपण त्यात मीठ नाही टाकलेलं आहे, अजून हळद नाही टाकलेली आहे. हे सगळं जाणार आहे. काही जण याच्यामध्ये कलर टाकतात. काही जण याच्यामध्ये कलर टाकतात, पण मी कलर स्किप करते आणि कलर कधी यूज नाही केला. बस पोटाला त्रास नको म्हणून तुम्ही करू शकता. हे बघा छान झालं. वाव काय टेक्स्चर आलेलं आहे तुम्ही बघू शकता. हे बघा सुंदर आलेला आहे. त्याच्यामध्ये मसाले जाणार आहेत तर अजून अजून छान असा निखरतो कलर त्याचा. त्याच्यात आपण टाकूया हळद, थोडीशी हळद किंचित. थोडा घरचा मसाला टाकूया थोडासाच टाकायचा आहे. थोडासा कारण आपण त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला टाकणार आहोत. थोडासाच टाकायचा आहे. बिर्याणी ही तिखट नसते बरोबर. सो आता आपण याच्यामध्ये सुहाना चिकन बिर्याणी ट्राय करा. बेस्ट आहे बेस्ट. मी ट्राय केली, तुम्ही सुद्धा करा. सुंदर लागतं सुंदर. आता छान आहे मिक्स करूया. मला बघूनच तुमच्या तोंडात पाणी सुटलेलं आले असेल है ना. घरभर माझ्या दरवळलेला आहे सुगंध बिर्याणीचा. आपण जेव्हा बिर्याणी बनवतो तेव्हा आजूबाजूला बरोबर कळतं त्यांच्या घरी काहीतरी बिर्याणी वगैरे बनते आहे आज. सो तुमची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही 2 टाकू शकता सुहाना मसाला. कमी असेल तर 1च टाका. 1 इनफ आहे. याचं टेक्स्चर बघू शकता तुम्ही. बघा टेक्स्चर बघा सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे. तर चला आपण ते बघूया बटाटे शिजले आहेत की नाही आणि प्लस याचं टेक्स्चर बघूया कसं झालेलं आहे. वाफ आली. सुंदर सुंदर सुंदर. हो 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 1 नंबर. हे बघा हे बघा सुंदर दिसते. हे बघा बटाटा सुद्धा ऑलमोस्ट शिजलेला आहे. आता आपण याच्यात राईस टाकायचा आहे. त्याच्या आधी राईस टाकण्याआधी हे पहिलं खाली उतरवून घ्यायचं आपण गॅसवरून. पण त्याच्या जागी आपण हे ठेवायचं आहे. पहिले मीठ चेक करायचं मीठ व्यवस्थित टाकलेलं आहे की नाही. कारण एकदा हे राईस टाकलं तुम्ही मीठ चेक करू शकत नाही. मीठ वरून घालू शकत नाही. सो जरा मीठ चेक करूया आपण. सुंदर झालेलं आहे. मी मीठच नाही टाकलेलं आहे. जो मीठ टाकूया. आपण भातामध्ये मीठ टाकलं नव्हतं. काही जण भातामध्ये मीठ टाकतात. की भातामध्ये राईसमध्ये मीठ टाकलं नव्हतं. की राईसमध्ये मीठ टाकू शकता. तुमच्या अंदाजाने मीठ टाकायचं. छान मस्त मिक्स करायचं. पुन्हा एकदा टेस्ट करायचं. जर कमी वाटत असेल पुन्हा टाका. जास्त खारट करू नका. सुंदर झालेलं आहे सुंदर. ते झालेलं आहे ऑलमोस्ट. वाव आहे बघा पीसेस बघा का तुटतात फटाफट.
झालेली आहे. अयो, आता आपण हे उतरवायचं खाली. आणि तिथे आपण तवा ठेवायचा आहे. तवा यासाठी ठेवायचा की ते जळू नये म्हणून आपण तवा ठेवायचा आहे. तर पुन्हा टोप ठेवायचा वरती. बिर्याणी करणे काय खायची गोष्ट नाहीये. आणि एकदा का हात बसला की आपण झटकीपट ते करू शकतो. तो आता आपण याच्यामध्ये ॲड करायचा आहे राईस जो आपण केलेला आहे. राईस टाकणार याच्यामध्ये. याच्यात काय लेअर वगैरे करणार नाही. छान मस्त असं सेट केलेलं आहे, बघू शकता. मला जवळून दाखवते. हे बघा, सुंदर झालेलं आहे. टेक्स्चर बघा, सुंदर झाले, सुंदर. चला तर मग आता याच्यावरती आपण राईस टाकूया. चला आपण याच्यामध्ये आता आपण राईस टाकायचा आहे. राईस आहे, आपण राईस केला होता हा बघा, आपण टाकायचा आहे. राईस आत्ताच कसा फुललेला आहे बघा, दाणेदार टाकायचा आहे आपल्याला. गरम आहे तो अजून. त्यातलं मी पाणी काढलेलं आहे. तर पाणी काढून घ्यायचं सगळं पहिलं, मगच टाकायचं आहे. छान त्याची लेअर करायची आहे. आता जे खालचं आहे ते वरती करायचं नाही, तसंच तुम्ही छान लेअर करत जायची. सो हे पण ते छान मस्त लेअर करायची अशी छान असं एक सारखं करायचं आहे लेवलला. आणि झालं की मग गॅस, मग याच्यावरती आपण कोथिंबीर टाकायची आहे, पुदिना टाकायचा आहे. आणि जे आपण अनियन केले होते ते पुन्हा आपण असे क्रश करून टाकायचे, अशी चुरगळून टाकायचे, मुरगळून. सो तुम्हाला ही आजची बिर्याणी कशी वाटली ही नक्की कमेंट्स करून सांगा. आता ह्याला आपण ठेवायचं आहे जवळजवळ 20 मिनिटं ठेवायचं आहे स्लो गॅसवरती. आणि याच्यावरती गरम पाणी करून ठेवायचं आहे, म्हणजे याच्यातून बाहेर हवा जाता कामा नये. स्वतः मी ते गरम पाणी करून ठेवते याच्यावरती. तो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की लाईक करून शेअर करून सांगा. इथे आपण उघडून बघायचं आहे राईस आपला झालेला की नाही. सारखं सारखं उघडायचं नाही, एकदा पॅक केला की तो 10 मिनटं 20 मिनटानेच ओपन करायचा आहे. छान झालेला आहे माझा राईस, तुम्ही बघू शकता. सुंदर असा राईस शिजलेला पण आहे हा बघा. हा बघा, तुम्ही बघू शकता सुंदर असा. आणि एकदा का तो झाकला की सारखा सारखा उघडून बघायचा नाही, त्यामुळे ते तुमचे राईस कच्चा राहणार. सो हे मला दाखवते एक दाणा. हा बघा, छान झालेला आहे, सॉफ्ट सॉफ्ट एकदम छान असा शिजलेला आहे. हा बघा. सो ही बिर्याणी माझी झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा कमेंट्स करून. आता मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते थोड्याच वेळात. सो इथे आपण आता दाखवतो तुम्हाला मी जे लेयर्स दाखवते, लेयर आतमध्ये जे आले. मसाला जो आपण हा बघा मसाला सेम ॲज इट इज झालेला आहे, तुम्ही बघू शकता. हा बघा
सेम ॲज इट इज आहे. सो तुम्हीसुद्धा करून बघा ही बिर्याणी घरच्या घरी. मी आता प्लेटिंग केल्यावर दाखवते तुम्हाला. सो फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करून सांगा. आता तुम्ही प्लेटिंग करून दाखवणार आहे डिश कशी झाली आहे बिर्याणी. सो डायरेक्ट आपण लंचला भेटूया. मी जेव्हा प्लेटिंग करेन तेव्हा अभिरा स्कूलमधून येईन, तिला सरप्राईज मिळणार आहे. सो तुम्ही मला नक्की कमेंट्स करून सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता माझे व्हिडिओज येणार आहे पॉडकास्टचे, तेही बघायला विसरू नका. कारण आम्ही व्हिडिओज बनवतो त्याच्यावर तुम्ही कमेंट्स करा. कारण आम्हाला व्हिडिओज बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तुम्हाला फक्त अर्धा तासासाठी तो व्हिडिओ दिसतो, पण त्याच्या मागचे जे असतं सगळं तामझाम असतो ते आम्हाला पूर्ण आमचा त्याच्यामध्ये जातो. जसं शूटिंग असतं सिरियलचं वगैरे, त्यांना कसं पूर्ण दिवस जातो, सेम ॲज इट इज आम्हाला सुद्धा असंच असतं. शूटिंग करा, नंतर त्याचं एडिट करा, नंतर माझ्या टाईमवरती त्या पोस्ट करा, काय चुकलं असेल तर ते पुन्हा एडिट करा. सो असं सगळं आहे. तर तुम्ही प्लीज त्याला कमेंट्स करायला विसरू नका. कुठलाही माझा व्हिडिओ बघाल तुम्ही वाईट कमेंट करा, चांगले कमेंट्स करा. वाईट केलं त्याच्यात तर मला कळेल की काय सुधारायचं आहे. चांगले कमेंट्स केले तर तुम्हाला धन्यवाद त्यासाठी. पण कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. आणि अभिराज कलेक्शनचे असेच व्हिडिओ बघा. तुम्हाला नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मिळतील. आणि तुम्हाला कोणते व्हिडिओज बघायचे असतील, मी कोकणातले आहे, सो तुम्हाला काय बघायला मिळेल, बघावं असं वाटतं आहे माझ्याकडून, खाण्याचं वगैरे किंवा काय जे काय गावचे जे सणवार असतील ते बघायचे असतील, जे काय असेल ते तुम्ही मला कमेंट्स करून सांगा. सो त्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओज बघायला मिळतील. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब बेल बटन दाबायला विसरू नका. सो असेच कनेक्ट रहा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.